स्वामी श्री चक्रहांच्या लीळा ऐकत असताना नांदेड या गावाच्या लीळा ऐकत आहेत. विष्णू स्वामीचं कथा चालू आहेत. 3:30ला विमान येणार होतं, 3:45 वाजून गेले. आपलं लेट झालं विमान, काय हरकत नाही. आणि असं सर्व लोकांमध्ये जग जाहीर झालेलं आहे की विष्णू स्वामीला घेण्यासाठी स्वर्गातून विमान येत आहे आणि त्यातून स्वर्गाकडे जातील. लोकांच्या नाना बुद्धी नाना मती मनाला येईल त्या कल्पायला लागलं, मनाला येतील ते बोलायला लागले. कपाळावर वैष्णव पंथाचा टिळा लावलेला आहे, गळ्यात माळा आहे रुद्राक्षाची, पायात खडाव आहे, हातामध्ये चिमटा, एका हातामध्ये कमंडलू आहे. लोक हर्षभराने नदीच्या काठावर जमलेले आहेत. विष्णू स्वामीचा जय जयकार करू लागलेले आहे की विष्णू स्वामीला आता सदैव विमान येणार. आणि त्याने काय केलं, त्याच्याजवळ जे गुटिका सिद्धी होती ती गुटिका सिद्धी हळूच तोंडात घातली आणि त्या गुटिका सिद्धीच्या सामर्थ्याने आकाशात उडायला लागला. चालला वर, चालला वर, चालला वर. दोन्ही हात सोडून दिले, लोकाला आशीर्वाद देतो आहे. अंतरात आकाशात तरंगलेला आहे. सर्वजण आश्चर्यचकित झालेला आहे की विष्णू स्वामीला विमान आलेलं आहे आणि त्या विमानात विष्णू स्वामी स्वर्गात जात आहे. सर्वीकडे हास्याचा कल्लोळ आहे, सर्वांना आशीर्वादाची अपेक्षा आहे. सर्वीकडे जनता, अमाप जनता जमलेली आहे. आणि अशा वेळेस अहंकाराच्या माध्यमातून लोकाला फसवलेलं आहे आणि लोकाला जे फसवलेलं असतं ते कधीतरी विकार पडतं आणि त्या ठिकाणी तो संपतो. असुर आनंदामध्ये रममान होतो आहे. जेव्हा अनितीने वागतो तेव्हा माणसाचा समतोल बिघडून जातो. स्वतःला ईश्वर समजून घेतो आहे, जीवाची पात्रता आहे आणि स्वतः ईश्वर समजतो आहे. असा विचार करतो आहे, वर चाललाय, वर चाललाय, वर चाललाय. लोक हात जोडताय खाली. लोक म्हणतात इंद्र आभाळात फिरतो आहे, त्याचं वहन ऐरावत येणार आहे. कोणाला काय वाटतं, कोणाला काय वाटतं. विष्णू स्वामी गरुडावर स्वारी करतो आहे. कोणी शंकराचा नंदी आहे, कोणी गणरायाचा मूषक आहे. अशा प्रकारच्या नाना प्रकारच्या वाचना, नाना प्रकारचे मतं त्या ठिकाणी झालेले आहे. सर्व गावात नदीच्या काठावर हर्ष उत्साह झालेला आहे. आपल्या गावात खरोखरच ईश्वर आला आणि सदैही तो स्वर्गात गेला. दैवाची विचित्र लीला आहे. कोणत्या वेळेस काय होईल काही सांगता येत. काय व्हावं तो वर गेलेला आहे, वर गेलेला आहे, वर गेलेला आहे आणि अचानक वाहतूळ आलेली आहे. आपण वाहतूळ पाहिली असेल. वाहतूळ अशी गोलगोल 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 फिरत असते, इकडून तिकडं सरकत असते.
त्या गंगेच्या काठावर ते वाहतूळ आलेली आहे, गोलाकार फिरू लागलेली आहे. पाला पाचोळा घेऊन ते उडत असते. तुम्ही पाहिलं असेल, ती गोल फिरते, नुसती गोल नाही फिरते, खालचा सर्व कचरा घेते नशी गोल 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 फिरते. ते वादळ होतं, वाटूळ होती, चालली वर चालली वर चालली वर, विष्णू स्वामीच्या तोंडापर्यंत पोहोचली. विष्णू स्वामीच्या तोंडापर्यंत ते पोहोचली आणि त्या कचऱ्यातला एक धुळीचा कण याच्या नाकामध्ये गेला. धुळीचा कण नाकामध्ये गेला. आपल्याला जर धुळीचे कण नाकामध्ये गेल्यानंतर शिंका येतात. धुळीचा कण नाकात गेला, त्याच्या नाकात वळवळ करायला लागलं आणि जोरात शिंक आली. आपण तोंड बंद करा आणि शिंक देण्याचा प्रयत्न करा, होत नाही. इतक्या जोरात शिंक आली की त्या शिंकेसारखे याचं तोंड उघडलं आणि तोंडातली गुटका सिद्धी खाली पडली. ज्या सामर्थ्याने हा वर जात होता ते तोंडातलं सामर्थ्य शिंकेसारखे खाली पडले. वर जाणारा माणूस उडफाटा झाला, सामर्थ्य संपलं त्याचं. डोकं वर होतं, पाय खाली होते, अशा स्थितीत तो वर जात होता. शिंक आल्यामुळं उलट काम झालं, पाय वर गेले, डोकं खाली आलं. लोक पाहताय, गुटिका सिद्धीचा आधार होता, गुटिका सिद्धी तोंडातून पळाली, उरफाटा खाली यायला लागला. लोक विचार करायला लागले, अहो तो खाली काय येतोय माहिती आहे का, त्याची एखादी वस्तू विसरली, ते घेण्यासाठी तो परत खाली येतो आहे. लोकांचा काय काय संशय होईल काही सांगता येत नाही. आणि एकदम खाली आला, हो आला खाली, आला खाली, येत येत खाली आला. नदी काठचे लोक घाबरायला लागले. हा जर कोणाच्या अंगावर पडला ना, 2-4 लोकांचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही. सर्व लोक सैरवैर पळताय आपलं रक्षण करण्यासाठी की संकट आलं. त्याच्या नाकात धूळ गेली. दैवाची चेष्टा. भक्ताला आधार होता, तो स्वतः निराधार झालेला आहे. लोक त्याची चेष्टा करताय. ढोंगीपणाची चाल झाली. जसं वाटायला लागलं घार असते, घारीने पायामध्ये सर्प पकडावा, उच्चाटन करावं आणि पाय असे झाले की सर्प खाली येऊन जावं. विष्णू स्वामीचं जीवन तसं झालं. भलत विलक्षण जीवन झालं. कमंडलू गेला, चिमटा गेला, खाली मुंडकं वर पाय झाले, लुंगी सटकली, कोपीन राहिली, विचित्र दुर्गती झाली. भयभीत चेहरा झाला विष्णू स्वामीचा. अपमान दाटला गेला. आणि तेव्हा कुठं परमेश्वराची आराधना करतो. स्वतःला परमेश्वर म्हणणारा स्वतःला परमेश्वर म्हणून घेतो आणि त्याच्यावर आपत्ती आली, त्याच्यावर संकट आलं, तेव्हा तो परमेश्वराची विनंती करतोय, आक्रंदना करतोय. फुकटच मरायची पाळी आली. ज्यांनी हात जोडलेले होते त्याला ते प्रेत उचलण्याच्या तयारात आहे. नुसता उदक व्याप झाला.
चमत्कार अंगाशी आला. लोकांनी ईश्वर म्हणावं, लोकांमध्ये आपली प्रसिद्धी व्हावी. हे काही दिवस चालतं आणि काही दिवसांनी आपोआप नष्ट होतं. आतापर्यंत अनेक घटना आम्ही जीवनात ऐकल्या असतील. लोक खूप गर्दी करतात आणि मग तो पकडला जातो आणि त्याच्यावर आपत्ती येते. तशा प्रकारचा विष्णू स्वामी. ज्यांनी स्तवन केलं होतं, त्याची स्तुती केली होती, जय जयकार केला होता, ते लोक विपरीत झाले, त्याला शिव्या द्यायला लागले. आता पळणार कुठं हा महत्वाचा प्रश्न आहे. खाली तर पळणारच. देवाला विनंती करतोय, परमेश्वराला विनंती करतोय. हरलाय तो या ठिकाणी, परमेश्वराला विनंती करतोय, हे परमेश्वरा, आतापर्यंत मी तुला मानलं नाही. पर्यंत मी तुला स्वतः माझा मी ईश्वर म्हटला, पण आज माझ्यावर पाळी आली आहे. देवा, पाळायचं असलं तर नक्कीच पाळ, पण एखाद्या खडकावर पाळू नको रे. खडकावर पडलं, डोकं गिकं फुटून जाईल, हातपाय तुटून जाईल. हा देह माझा काय करावं उंजना. मी अज्ञान आहे, जनांना उपेक्षा करत होतो. मला भिक्षा वाढ, मला कमीत कमी खडकावर तरी पाळू नको. दांभिकपण होतं माझं, अहंकार होता माझ्यामध्ये, आणि त्या अहंकाराच्या माध्यमातून मी स्वतःला, लोकांच्या बुद्ध्या पलटवून स्वतःला ईश्वर म्हणून घेत होतो. अरे मला प्राण वाचव माझे. डोळे मिटले आहे, जे होईल ते होईल. आता पळायचं जाईल, मरायचं जाईल, दुसरा पर्यायच नाही जीवनात. कितीतरी उंच पोवार गेलेला आहे आणि त्याच्यानंतर ती शिंका आली ना, तोंड उघडलं आणि त्याची जी गुटिका सिद्धी पडल्यानंतर तो डायरेक्ट खाली आलेला आहे. आणि वर दगड फेकावा आणि तो खाली यावा, इतक्या जोरात येतो. खाली कुठं पडेल, कसा पडेल, कोणत्या स्थितीत पडेल, काही सांगता येत नाही. हा तर माणूस आहे. हा कसा पडेल, कुठं पडेल, काय पडेल, काही सांगता येत नाहीये. आता परमेश्वरा, तूच एक भगवान आहे. तार मला. माझं भाग्य चांगलं असलं तर पाण्यात जर पडलं तर मी वाचन करीन, मार लागेल, पण पाण्यात जर पडलं तर मला कमीत कमी मृत्यू तरी येणार नाही. बाकी जमिनीवर पडला, खडकावर पडला तर माझं बेहाल होतील. तारी परमेश्वरा, तू तार. योगायोग परमेश्वराची विनंती केली, पाण्यात पडला, वरून पाण्यात पडला, बेशुद्ध झाला. मरता मरता वाचला. लोकांनी त्याला उचललं, उपचारासाठी नेलं, आंबी हळद अंगायला लावली, त्याचं देह शेकून काढलं. लक्षात ठेवा, जोही मनुष्य आहे यांनी कधी ईश्वराची बराबरी करू नये. माणूस तर पालापाचोळा आहे हो. काय किंमत आहे माणसाला? माणूस अत्यंत दुर्बळ आहे. माणसामध्ये कोणतीच शक्ती नाही आहे. परंतु मीपणाची बुद्धी, अहंकार इतका माजलेला आहे प्रत्येकाच्या शरीरात. त्या अहंकाराने सर्व वाया चाललेला आहे. या जीवनात प्रत्येकाला जर अहंकार असला तर तो अहंकार कधीतरी नष्ट होऊन जातो. आणि अहंकाराने बावळा असलेला हा माणूस पृथ्वीवरच्या धुळीकणाने, छोट्याशा कणाने याची दशा वाईट झाली. तो धुळीकण या माणसापेक्षा श्रेष्ठ ठरला. तो धुळीकण याच्या नाकात गेला, शिंक आली, याची जी लोकांना फसवण्याची प्रवृत्ती होती ते तोंडातून खाली पडली. धुळीकण माणसापेक्षा श्रेष्ठ झाला. ही कथा आमच्या स्वामी चक्रांनी 800 वर्षापूर्वी सांगितलेली आहे.
की हा विष्णू स्वामी आपलं वर्चस्व गाजण्यासाठी या भूतलावर नांदेड प्रदेशात स्वामींचं वर्चस्व कमी व्हावं आणि माझं वर्चस्व जास्त व्हावं म्हणून हा केलेला दृढ प्राणायाम याला मरायसाठी टेकला. म्हणून माणूस घडवण्याची लीळा स्वामी चक्रांनी आपल्याला दर्शवली आहे. आपली प्रवृत्ती स्वभाव विकृत नसावा या कथेचा आशय हाच आहे. पलट्याच्या मागं पडू नये. मी हमेशा सांगत असतो, आपण ज्या रूढीवर आहे, ज्या परंपरेवर आहे, ज्या धर्मावर आहे, लोक म्हणतात तसं आपण करतो. असं करायचं नाही. आपला ज्ञानविवेक प्रत्येक ठिकाणी जागृत करायचा. आपण ज्या पंथावर चालतोय, ज्या धर्मावर चालतोय, त्याच्या माध्यमातून कुठं जाणं होईल, त्या दिशेला कोणत्या दिशेला जाणं होईल, त्याचं तत्वज्ञान काय, त्याची ग्रंथसंपदा काय आहे, हे आपल्याला शोधावं लागेल. आणि या विष्णू स्वामींनी लोकांना अज्ञानतेमध्ये फसवलं, पण तोच त्याच्यामध्ये फसला आणि त्याची प्रगती झाली. दादांनो, अशा प्रकारचे जर संत आपल्या कडे आले ना, आपण त्याच्यात फसलो, तर आपली ही अशी फसवणूक झाल्याशिवाय राहणार नाही. ही कथा या ठिकाणी संपलेली आहे. पुढील कथेची उत्सुकता आपल्याला सांगणार आहे. भोजराज या ग्रंथाचा कवी आहे. अशा प्रकारचं लीळा वैभव, गुटिका सिद्धी अनुवाद 14वा अध्याय आपल्या या ठिकाणी संपलेला आहे. आपण 15वा अध्याय सुरुवात करणार आहे. नाना प्रकारच्या लीळा स्वामी चक्रांनी या जगात केल्या. यथार्थ स्वामींनी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला. क्रमाक्रमाने निघता स्वामी विदर्भातून 20वी अंजनी असं करता करता पैठणच्या रस्त्याने जात आहे. आणि पैठणच्या रस्त्याने जात असताना त्या गुरु शिष्याने प्रश्न केलेला आहे की परमेश्वराने पैठणला कर्मभूमी मानली, उद्धार कार्य पैठणला विडा उचलला, पैठणला विद्येचं नगर मानलं, पैठण दक्षिण काशी धर्मपीठ म्हणून प्रसिद्ध झालं. दौलताबादला शासन होतं, राज्य होतं आणि तो राजा पैठणला यायचा आणि पैठणवरून त्या दौलताबादचं देवगिरीचं सर्व हलायचं. पैठणहून पगडी हल्ली की दौलताबादचं राज्य हलून जायचं. पैठणला ब्राह्मण लोक होते, कर्मठ विचाराचे होते, गंध्या विचाराचे होते, घाण विचाराचे होते. विषमता होती. क्षत्रिय वैश्य शूद्र लोकांना काही किंमत देत नव्हती. शूद्र लोकांचं शोषण करायचे. धर्म काय आहे हा सर्वसाधारण माणसाला
कळू देत नव्हते. धर्माची विकृत पिंडात धर्म अटकलेला होता. ही अशी पैठणची परिस्थिती होती आणि स्वामींना प्रथमतः हे नष्ट करायचं होतं. मराठी लोक, अज्ञानी लोक, आमच्या अबला स्त्रिया अज्ञानतेमुळे धर्मापासून दूर जात होत्या. सर्व अज्ञानाच्या दशेत फसलेले होते, थकलेले होते. त्यांचं ठक फेडणारा या जगात कोणीच नव्हता. दुःख दारिद्र्य आलं, दारिद्र्यामुळं अज्ञानता आली आणि अज्ञानतापासून माणूस दूर चालला. अशा प्रकारची कंडिशन होती 800 वर्षापूर्वी. आपण आज सर्व धर्म ऐकतोय. पूर्वीच्या काळात स्त्रियांना मुळीच धर्माला अधिकार नव्हता. ब्राह्मणाची स्त्री असली तरी धर्माचा अधिकार नव्हता. क्षत्रिय, वैश्य, शूद्र जातीचे असले तरी त्यांना धर्म करू देत नव्हते. फक्त ब्राह्मण लोकांनी ठरवलं होतं की आपणच धर्म करावा. कदाचित ब्राह्मण येतोय समोरून आणि इकून जर शूद्र जातो आहे तर त्या शूद्राला गल्ली बदलून टाकावं लागायची. हो, इतका विकल्प होता त्या काळात. म्हणजे या शूद्राची सावली ब्राह्मणावर पळायला नको. जर कदाचित पडली तर त्याला शासन म्हणजे मृत्यूच. शूद्राने जमिनावर थुंकायला नको. त्याच्या गळ्यात मळकं बांधायचे आणि त्या मळक्यात तो थुकायचा. इतकी वाईट परिस्थिती या पैठणची होती. पैठणची म्हणजे महाराष्ट्राची होती. कदाचित कुठं शौचविधीला केला आणि ब्राह्मण जर आला तर त्याला उठून पळून जावं लागायचं, नाही तर त्याला मारून टाकायचं. त्यामुळे या जगात सर्व निरक्षर झालेले होते. फक्त ब्राह्मण लोक हुशार होते, बाकी सर्व निरक्षर होते. कर्मठ, शास्त्रानी शस्त्रानी सर्व कर्मठ आणि जिकडं तिकडं निरक्षर, कोणाला काही कळत नव्हतं. आणि आमचा स्वामी तर अवतार याच्यासाठीच झाला. विचार करा, चक्रधर स्वामी सुद्धा ब्राह्मणच होते. आपल्याला असं वाटेल, लोकांना जाती अभिमान असतो. पण आमच्या स्वामींनी सिद्ध करून दाखवलं. स्वामी ब्राह्मण जातीचे होते, पण पहिला हल्ला स्वामींनी ब्राह्मणांवर केला. जे खरं आहे ते खरं, जे खोटं आहे ते खोटं. धर्मात भेद करत होते. ब्राह्मण जर थुकला तर त्याचे होठ कापून घेत होते. आपला शूद्र जर थुंकला तर त्याचे होठ कापून घेत होते. आपसामध्ये वितंड, वैर भावानी जगत होते. धर्म आणि अधर्माचं युद्ध होतं. कर्मठांचं बळ वाढलेलं होतं, अधर्म वाढलेला होता. असा असलेला परिस्थिती पैठणची. स्वामींना त्याच्यावर घाला घालायचा होता. म्हणून स्वामी क्रमाक्रमाने विदर्भातून मराठवाड्यात गेले, मराठवाड्यातून विदर्भात गेले
आणि विदर्भातून अटलक्रम करता करता पैठणच्या रस्त्याने चाललेले आहे. स्वामींना वाटलं या अबलांना, या पुरुषांना धर्माला अधिकार द्यायचा काम असेल तर आपल्यालाच करावं लागेल, नाही तर हे लोक यांना काही सुधरू येणार नाही. धर्माचा राज झालेला होता. महदाश्रम, ब्रह्मस्थान, हेमाड पंडित, 3 असे महाभाग होते. यांना असं वाटायचं हे राजगुरू होते. ब्रह्मस्थान, महदाश्रम, हेमाड पंडित हे धर्मगुरू होते. हे पैठणला राहत होते. महाराष्ट्राची राजधानी त्या काळात देवगिरी आणि दौलताबाद होती. आणि त्या दौलताबादचं सर्व सूत्र पैठणहून हालत होतं या 3 महारथींकडून. महदाश्रम, ब्रह्मस्थान आणि हेमाड पंडित स्वतःना राजगुरू म्हणून घ्यायचे. त्यांनीच अशा प्रकारचं जीव निर्मित व्रत वगैरे लिहिलं. पैठणच्या ज्ञानशाळेमध्ये अशा प्रकारचे हे विद्वान डवळाडवळ करत होते. हे तिरकूट होतं. हे तिरकूट महाराष्ट्राला विषाप्रमाणे अपायकारक होते. यांनी जे म्हणावं ते देवगिरीच्या राजाने करावं. त्यांनीच भेदाभेद करून टाकले. अबोल जनता आहे. अनेक प्रकारची पैठणची परिस्थिती त्यावेळेस विचित्र आहे. त्यांना वाटायचं सर्व शास्त्र आम्हालाच येतं, व्याकरणाची जाणते आम्हीच आहे, न्यायाची जाणते आम्हीच आहे, आम्ही जे करू ते पूर्व दिशा. अशा प्रकारचं अन्यायाच्या माध्यमातून निष्ठुरपणाने वर्तन ते करायचे. आम्हीच जाणते, आमच्या व्यतिरिक्त कोणाला काही कळत नाही, सकळ कलाचं संग्राहक आम्हीच आहे, या संस्कृतच्या रचना आम्हीच केलेल्या आहे, पोथ्या ज्या लिहिलेल्या आहेत त्या आम्हीच लिहिलेल्या आहेत. जे 16 संस्कार विधी बोलल्या जातात कर्मराठीमध्ये, ते 16 संस्कार विधीचे निर्माते आम्हीच आहे. पिंडदान देण्याची पद्धत आम्हीच काढलेली आहे. त्यांना जसं वाटायचं तशा प्रकारचे न्याय करून घ्यायचे. आजही आपली कंडिशन अशी आहे. आज आपणही ब्राह्मणाच्या अधीन झालेलो आहे. प्रत्येक काही लग्न असो, अंत्यविधीच्या विधी असो, ब्राह्मणाकडे जातो. आणि ब्राह्मणांनी अत्यंत हुशारीने या समाजात कार्य करतात. लीळा चरित्राच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर पूर्वीच्या काळामध्ये श्राद्ध हे होतं. हे श्राद्ध ब्राह्मण लोक खात होते असं चरित्रात उल्लेख वाटवतो. पुढं काल बदलत गेला. ब्राह्मणांनी विचार केला, अरे कसेही मरतात, यांचं आपल्याला खावं लागतं, श्राद्ध खावं लागतं, 13वं खावं लागतं, 10वं खावं लागतं, विधी करावं लागतं. आपण काय करू? विधी करू पैशाच्या माध्यमातून, स्वार्थाच्या हेतूने विधी करू. पण खाणं म्हटलं की आपल्याला डोक्याला ताप होईल. मग त्यांनी काय केलं?
त्यांना माहीत होतं हा समाज बुद्धू आहे. आपण जे म्हणू, जसं हेमाड पंडित ब्रह्मसार यांच्यासारखा समाज आज ब्राह्मण आहे, त्यांना वाटलं की आपण आपली टोपी यांच्या डोक्यावर घालून घेऊ. म्हणून आज समाजात पद्धत आली, श्राद्ध करतात. श्राद्धाच्या वेळेस कोणाला बसवतात? जावयाला बसवतात. ब्राह्मण लोकांनी आपली टोपी काढली, तुमच्या डोक्यावर ठेवून दिली आणि सांगितलं की श्राद्ध हे जावयाच्या ठिकाणी करावं. असं कुठेही शास्त्रात लिहिलेलं नाही. परंतु त्यांना असं वाटलं हे बोमटे दिवसभर आयुष्यभर काहीही करतात उद्योग, आणि यांचा आपल्याला खाण्याची पाळी येते. त्याच्यापेक्षा जावयाच्या डोक्यावर ठेवून द्यायचं, विधी करून मोकळं राहायचं, पैसा घेऊन टाकायचा, खायचं नाही. 10 दिवस काहीच खात नाही, 13व्याला खात नाही, श्राद्धाला खात नाही, मात्र दक्षिणा घेतात. अशी ब्राह्मणाची स्थिती पहिल्यापासून चालत आलेली आहे. असा हा समाज ब्राह्मणाच्या अधीन झालेला आहे. त्यामुळं भाड्या भोबल्या लोकांना अधीन राहावं लागायचं. द्वापार युगात कंस होता, रावण होता, त्रेतायुगात शिशुपाल होता, हिरण्यकश्यप होता. असं वाटायला लागेल तुम्हाला की कंस खराब होता, रावण खराब होता, शिशुपाला खराब होता, हिरण्यकश्यप खराब होता, असुर होते. असं आपण समजतो, आपल्या मनाला भावतो. कंसाने श्रीकृष्णाला त्रास दिला, रावणाने रामाला त्रास दिला, शिशुपालाने श्रीकृष्णाला त्रास दिला, हिरण्यकश्यपाने प्रल्हादाला त्रास दिला. अरे हे काहीच नाही, याच्याहून ब्राह्मणी विषारी होते. ब्राह्मण याच्यापेक्षा विषारी जहाल आहे, दुष्प्रवृत्तीचे आहे. हे काही दुष्प्रवृत्तीचे नव्हते, याच्यापेक्षा ब्राह्मण खराब होते. कौरव 100 होते, एकाच जागी थांबलेले होते. परंतु हे ब्राह्मण संपूर्ण विखरलेले आहे. वर्णवाद करताय, जाती व्यवस्था करताय, विकल्प त्यांच्या अंतःकरणात आहे आणि लोकाला तुच्छ समजतात. अशी पैठणकरांची गत होती. शहाण्या लोकांना वेडे म्हणायचे. हे ब्राह्मण राक्षसापेक्षा महान वृत्तीचे आहे, खराब. स्वतःच्या ज्या संप्रदायात स्वामींनी अवतार घातला, त्या संप्रदायाची प्रतिष्ठा स्वामींनी केली नाही. आपण आपल्या समाजाची प्रशंसा करतो, पण स्वामींनी सत्य सांगितलं, सत्य प्रगट केलं की बाबांनो, मी जरी त्या समाजाचा असला, मी त्या समाजात अवतार घेतलेला असला, तरीही लक्षात ठेवा की हे अशा वृत्तीचे आहेत, खूप प्रवृत्तीचे आहेत. मला फक्त सत्यता प्रकट करायची आहे, मला कोणत्या संप्रदायाची निंदा करायची आहे असं नाही. फक्त त्यांच्यातली क्रूरता मला सांगायची आहे. आणि यांची क्रूरता नष्ट करायची होती देवाला. यांच्या अंतःकरणात जे विचार होते गंदे, ते विचार देवाला काढून टाकायचे होते आणि तिथं धर्म नांदवायचे. त्या ठिकाणी धर्माची प्रसिद्धी करायची होती. त्याच्याकरता चक्रपाणी त्या धर्मपीठाकडे म्हणजे पैठणच्या रस्त्याने चाललेली आहे. जे वरून खाली येतात त्याला अवतार म्हणतात. जो खालून वर लोकांना नेतो, सामान्य लोकांना, त्याला अवतार म्हणतात. हा अज्ञानाचा दिनकरू, हा आमचा स्वामी अज्ञान लोकाचा सूर्य आहे.
आणि हा पैठणच्या रस्त्याने जाता रस्त्यामध्ये मेकर लागलं, विदर्भातलं अंतिम गाव. ज्या मेकरला स्वामींचा वास आहे, बाणेश्वराचं देऊळ आहे. आणि त्या बाणेश्वराच्या देवळामध्ये स्वामी येऊन बसलेले आहे. विदर्भातून येत आहे. मेहकर हे विदर्भाच्या बाउंड्रीवर आहे. बाणेश्वराच्या देवळामध्ये स्वामी बसलेले आहेत. त्याच देवळाच्या जवळ बोनेबाई नावाची एक बाई होती. तिने देवाला पाहिलं. अरे, हा पुरुष सामर्थ्यवान दिसतो. या पुरुषाचं अंतःकरणात काहीतरी चतुरता दिसते. एक सुळा कधी प्रदेशी, एक सुळा श्रीनिवृत्ती, असं चक्रेश्वराला पाहिलं. अंतःकरणात हर्ष झाला तिला. सन्मुख झाली. बोनी बाया होत्या. त्यात एक म्हातारी त्यांच्या समीप गेली. स्वामींची मूर्त पाहिली. विचार करायला लागले. देहाचे विचार करायला लागले. काबा, इतका सुंदर आहे तू, आणि असा रानोराणी का हिंडतो? कोणाच्या कुशीमध्ये तुझा जन्म झाला? तुला जन्म देऊन ते मातेने सोडून दिलं. कोणती माता ही पापीने? अशी कोणती माता आहे की तुला जन्म दिला आणि तुला सोडून दिलं? प्रभू श्री चक्रधारांना तिने विचारलं. स्वामी बोलत नव्हते. तुम्हाला माहित आहे, अनुकाराने गेलं. आम्ही ऐकून येतो. अंजनीकडून विष्णूकडून येतो आहे. वराळाकडून आगमन झालेलं आहे. आपलं नाव काय? म्हातारीने विचारलं. त्या बोनेबाईंनी स्वामींना विचारलं, आपलं नाव काय? स्वामींनी काही बोलले नाही. उगेच राहिले. अरे, बोलत नाही तू? बोलत नाही तर काही मौन देव आहे का? स्वामींनी मुंडकी हलवून दिली. आणि या बोनेबाईंनी स्वामींचं नाव या मेहकरला मौन्य देव ठेवलं. मौन्य देव म्हणू का तुम्हाला? स्वामींचं नामाभिधान केलं. प्रभू गप्प बसले. बायांनी आपल्या जवळचा लाडू काढला. त्या लाडूचा चुरा, त्याच्यावर तूप, पूर्वीची पद्धत होती. लाडू असायचा, लाडू बारीक करायचा, त्याच्यावर तूप टाकायचं आणि देवाला दिलं. आरोग्य करा, खा. मौन्य देव, खा. आरोग्य झाल्यानंतर, जेवण झाल्यानंतर त्या बोनेबाया हात जोडले स्वामींनी. देवा, तू मेहकरला आला, आम्हाला आनंद वाटला. आमच्या गुंफेमध्ये यावं, आमच्या घराशी यावं. त्यांची भक्ती पाहिली देवाने. परमेश्वर निघालेला आहे. त्याच मेहकरला आपल्याला महत्वाचा सल्ला स्वामी चक्रांनी दिला की त्या ठिकाणी जन्माष्टमी केलेली आहे.
श्रीकृष्ण जयंती ज्या दिवशी येते त्या दिवशी आमच्या स्वामी चक्रांनी सांगून टाकलं, बाई मातीचा देव का मातीचा वसुदेव काय करता, हा साक्षात श्रीकृष्ण होईल. आणि रात्री 12 वाजता साक्षात श्रीकृष्ण चक्रवर्ती झालेले आहेत आणि बालमूर्ती सांगितली दाखवलेली आहे. असा जन्माष्टमीचा अवसर केलेला आहे. ब्रह्मांडाचा चालक बोनेबाईचा बालक झालेला आहे. एकदा काय झालेलं आहे, की स्वामी त्या मेहकरला असताना बोनेबाईची अशी गुंफा होती. इकडं बाणेश्वराच्या देवळामध्ये स्वामींचा मुक्काम असायचा. रात्री 12-12:30 वाजता चोर आला बोनेबाईच्या घरात. बोनेबाई जागीच होती. डोक्यावर कपडा पांघरून घेतलेला होता. उठली तर हा मारल्याशिवाय राहणार नाही, शेवटी चोरच आहे. त्याने आपला जवळचा कपडा असा जमिनीवर आथरला. बोनेबाईच्या घरातल्या जेवढ्या वस्तू असतील, भांडे गिंडे जे काय, साधू लोकांजवळ काय राहणार हो, पण जे असेल ते सर्व एकत्र केलं. बोनेबाई पाहते आहे, स्वामींना बोलवावं तर हा स्वामी यायच्या आधीच आपल्याला मारल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येकाची स्थिती अशी होते, चोर प्रत्यक्ष पाहतात, पण ओरडायची पाळी आली की तो आपल्याला मारून टाकेल म्हणून कोणी ओरडत नाही. घेऊन जाय बापा, तुला काय न्यायचं. अशा माध्यमातून त्यांनी सर्व सामान एकत्र केलं, गाठोडं बांधलं, घराच्या बाहेर निघाला. आणि मग बोनेबाई ओरडली, हे देव हो, नागवली नागवली नागवली, माझं सर्व गेलं. पण तोपर्यंत देव सर्वज्ञ. बाहेर उभे होते देव. भली मोठी आपली श्रीमूर्ती दाखवून दिली, अगळबंब. चोरांनी ते गाठोडं तिथंच टाकलं आणि पळून गेला. बोनेबाई बाहेर आली. आपली देवानी पहिल्यासारखी मूर्ती करून घेतली. काय झालं बोनेबाई? सर्व नागवलं, सर्व चोर माझे घेऊन गेले. असं स्वामी म्हणतात, खरं हो ना, सर्व घेऊन गेले, माझ्या समोर घेऊन गेले. स्वामी म्हणतात, ते गाठोडं काय दिसतं पलीकडं? तिथं स्वामी गेले, बोनेबाई केली, गाठोडं सोडलं. सर्व वस्तू बोनेबाईच्या जशाच्या तशा होत्या. अरे बाबा, सर्वच आहे आपलं. हा कपडा कोणाचा आहे? कपडा माझा नाही आहे, हा कपडा चोराचा आहे. मग तुम्ही नागवल्या की चोर नागवला? कोण नागवलं? उलटा चोरची नागवला. परमेश्वरावर विश्वास असला तर चोरी होणार. नामस्मरण चिंतन, सत्संगतामध्ये आपण ऐकलं की आपल्या जीवनात चोरी होतच नाही. पण सत्संगती ऐकण्याची गरज आहे. एक माणूस होता, कीर्तनाला जायचा, प्रवचन असलं की जायचा. कीर्तन सुरू झालं की थोडा वेळ जागायचा आणि मग त्याला झोपीची खूप आदत होती, झोपून जायचं. कीर्तन संपलं की लोक म्हणायचे, अरे उठ उठ, कीर्तन संपलं की उठून घरी यायचं. त्या गावात कीर्तनकार आले.
सत्संगती किंवा 4 शब्द जर कानात गेले आणि त्याचं निधिध्यासन जर आपण केलं तर आपल्या जीवनामध्ये खूप काही, जशी चोरी वाचली ना तसं आणि काय काय वाचेल सांगता येत नाही. एक कीर्तनकार आले, कीर्तनकारांना सवय होती सर्व बसले की आले का असं म्हणण्याची सवय होती. मग सर्व बसले की सवय होती बसले का. या बादराने कीर्तनाला गेल्यानंतर हे 2 शब्द ऐकले, आले का आणि बसले का. कीर्तन सुरू झालं, याची कीर्तन सुरू होऊन गेलं, घोरायला लागलं. कीर्तन संपलं 1-1.5 घंट्याने 2 तासांनी शेजारचा म्हणतो, रे उठ रे, तू तर खूप मस्त झोपला. आणि कीर्तन संपल्यानंतर कीर्तनकाराला सवय होती, उठले का. आता कीर्तन संपलं, आता उठले का. चालायला लागले की मला सवय होती, चालले का. आता याच्या पदरात 4 शब्द मिळाले होते. संपूर्ण कीर्तन वाया गेलं, पण कीर्तनातले 4 शब्द याला मिळाले. बायकोनी जबरदस्ती पाठवलेला माणूस. घरी आला, बाई विचारते, कीर्तन ऐकलं. हो ऐकलं. काय सांगितलं कीर्तनात. काय सांगतील, 4 शब्द सांगितले होते. काय, आले का, बसले का, उठले का आणि चालले का. हे 4 शब्द फक्त कीर्तनात मला ऐकायला भेटले. याचं मनन करा. बायको काय म्हणते, याचं जप उठले की हे कीर्तनातले 4 शब्द तुम्ही परत 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 याचं चिंतन करत जा. काय करावं. दिवसा बी तो तेच म्हणायचा, आले का, बसले का, उठले का आणि चालले का. दिवसाही तेच, रात्रीही तेच. एका दिवशी योगायोगाने त्याच्या घरात चोर आले. याला काही माहित नाही, याला काहीच माहित नाही. याचा जो मंत्र आहे तो चालू आहे, आले का, बसले का, उठले का आणि चालले का. कीर्तनकार दिलेले हे 4 शब्द, ते चोर घरात प्रवेशताय आणि याच्या तोंडातून शब्द निघाला, आले का. चोराला वाटलं यांनी पाहिलं आपल्याला, आता लपावं कुठंतरी, बसावं. म्हणून ते बसायला लागले. याचं पुढचं वाक्य आलं, बसले का. अरे आता तर पक्कच पाहिलं यांनी, आता आपल्याला या घरातून उठून जावं लागेल. उठले, पुढचं वाक्य होतं, उठले का. अरे आता तो पळावंच लागेल. आणि ते पळाले, चालले का. अशा माध्यमातून जीवनात 4 शब्द कीर्तनाचे ऐकले. सत्संगतीमध्ये 4 शब्द जीवनाचे ऐकले तर घरात चोरी व्हायची वाचून गेली. जशी बोलेबाई स्वामी चक्रहांच्या जवळ राहिली तर तिची चोरी वाचून गेली. आपण सुद्धा या सत्संगतीने जर या लीळा आपल्या अंतःकरणात झाल्या तर आपल्या बी घरात चोरी होणार नाही. म्हणून सत्संगतीचा हा फायदा आहे बाबांना. जे मिळेल आपल्याला ते जीवनात ऐकावंच पाहिजे आणि त्याच्या माध्यमातूनच जीवन आहे. असा लीळा त्या मेकरला केल्या. मेकरवरून लोणारला गेले. लोणारला स्वामींचा मुक्काम राहिला आणि असा क्रम करण्यासाठी जो स्वामींचा उद्देश होता, पैठणला जावं. सर्वात महत्वाचं पैठण. पैठणला जाण्यासाठी, त्या दुष्प्रवृत्तीचा संहार करण्यासाठी भगवंत पैठणच्या रस्त्याने चाललेले आहे. वितंडवादाची रणभूमी होती, कपट नीतीची भूमी होती. खूप खूप विद्वान त्या पैठणला राहत होते. कुरुक्षेत्र आलतं धर्माचं.
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुसो मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र. कुरुक्षेत्र ही रणभूमी आहे, तशी पैठण ही धर्माची रणभूमी झालेली होती, युद्धभूमी झाली होती, कपट नीतीची युद्धभूमी झाली होती. काही पंडित ब्राह्मण स्वतःला ब्राह्मण समजायचे, धर्म संपन्न आमच्या जवळच आहे, धर्मक्षेत्र फक्त आम्हीच आहे. आणि स्वामी त्या बोनेबाईच्या सोबत, बोनेबाई म्हणते जीजी नाशिक त्र्यंबकेश्वरला 12 वर्षातून येणारा जो कुंभमेळा आहे, या कुंभमेळ्याला लोक जात असतात. त्या काळातही तो कुंभमेळा होता. बोनेबाई म्हणते आम्हाला कुंभमेळ्याला जायचं आहे, तुम्हीही चाला, त्र्यंबकेश्वरला चाला. स्वामींना जायचं नव्हतं, पण स्वामींना पैठणपर्यंत जायचं. स्वामी म्हणतात काय हरकत नाही, तयारी कर. आणि बोनेबाईच्या सोबत दर मुक्काम करता करता ती यात्रा, सिंहस्थाला जाणारी यात्रा पैठण या गावाला पाठली आहे. पैठणला भोगावतीचं स्थान आहे, त्या ठिकाणी स्वामींचा मुक्काम आहे. आणि स्वामी तिथं थांबलेले आहे. बोनेबाईला म्हणतात तुम्ही पुढे जा. बोनेबाईला स्वामींची काळजी आहे, अतिशय प्रेम आहे स्वामींवर, पुत्रासारखं प्रेम केलेलं आहे. कारण बोनेबाईच्या मांडीवर श्रीकृष्ण म्हणून जन्मलेले आहे. आणि अशी असलेली बोनेबाई स्वामींना म्हणते बाबा माझा हात सोडू नका. या पैठणला खूप गर्दी असते, या नगराची अपूर्वाई आहे. या नगरामध्ये अत्यंत लोक गर्दीने इथे येत असतात. तुम्ही रस्ता चुकाल, या गर्दीत मी तुम्हाला कुठं शोधू, तुम्ही माझा हात सोडू नका. स्वामी म्हणतात काही घाबरू नका, तुम्ही जात राहा, मी विचारत तुमच्यापर्यंत येईल, मी विसरणार नाही. बोनेबाया निघालेले. स्वामींना ज्या पैठणवर धार टाकायची होती ते ठिकाण पैठण आज आलेलं आहे. आणि त्या पैठणला बाईसाहेब नावाची एक बाई होती, पयोवृत्ती मार्गाची होती, कोणतंच अन्न खात नव्हती, स्वतःला खूप श्रेष्ठ समजत होती. आणि स्वामी त्या बोनेबाईच्या गुंफेमध्ये गेले, आपल्या बाईसाच्या गुंफेमध्ये गेलेले. बाईसाचं भाग्य थोर. या कथेचा विस्तार मी नक्कीच पुढच्या अध्यायामध्ये पूर्ण करणार अशा प्रकारचा कवी म्हणतोय. अशा लीळा वैभव पैठण गमन या माध्यमातून पंचदशोध्याय 15वा अध्याय या ठिकाणी संपलेला. आपला 16वा अध्याय सुरुवात करायचा आहे. ज्या गावाला स्वामी यायला पाहिजे होते ते गाव स्वामींचं आलेलं. ज्या गावाला स्वामींना
ब्राह्मणांना ठिकाणावर आणायचं होतं. ज्या भोळ्या भाबड्या जनतेला धर्मापासून दूर झालेले होते त्यांना धर्मावर आणायचं होतं, त्यांना धर्माचा अधिकार द्यायचा होता. त्यांचा धर्म हिरावून घेतलेला होता. त्या धर्मावर आणण्यासाठी स्वामींनी पैठण या गावाला आलेले आहे. 16वा अध्याय आपण सुरुवात करणार आहे. अचिंत्यमय आनंदमय परमेश्वर आहे. तू प्रेमाचा सागर आहे, प्रेम देणारा आहे. निखळ प्रेम आहे तुझ्याजवळ आणि तू असा दरपोच मुक्काम करत 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 आपल्या जे यथार्थ ठिकाण आहे त्या पैठणच्या महाद्वारापर्यंत पोहोचलेला आहे. नागूबाईच्या गुंफेमध्ये गेलेला आहे आणि त्या आधीच बोनेबाई आणि नागूबाई या दोन्ही पूर्वीची ओळख होती. तेव्हा त्या बोनेबाईंनी सांगितलं नागूबाईसाला की आमच्यासोबत एक पुरुष आलेले आहे, खूप सुंदर आहे, त्यांचं नाव मोन्यदेव आहे, त्यांचा एक एक अवयव अतिशय सुंदर आहे, त्यांची समृद्धी काय सांगावी हे आधीच सांगून दिलेलं होतं. त्यांचा आचार, त्यांचा विचार सर्व सुंदर आहे. त्यांचा जिव्हाळा, त्यांचं चित्त. बाईसा ऐकत होती, बोनेबाई सांगत होती आणि त्या बाईसाला अंतकरणात आवड लागली की आपणही पाहायला पाहिजे. बाईसा पैठण गावात निघाली. वामदेवाच्या मठात चालली. वामदेव हा बाईसाचा गुरु होता. गुरुवर्याला नमस्कार करू म्हणून त्या मठात गेली. चालता 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 त्या नागूबाईची आणि आमच्या देवाची रस्त्यात भेट झाली. आणि शहाण्या माणसाला सांगावं लागत नाही. जी माहिती बोनेबाईंनी त्या नागूबाईसाला सांगितलेली होती ज्या पुरुषाबद्दल, ती सर्व माहिती बोनेबाईंनी नागूबाईसांनी आपल्या अंतकरणात ठेवली होती आणि पाहिलं की हाच पुरुष आहे तो, दुसरा पुरुष पैठणमध्ये कोणीच नाही. त्यांना आपल्या मठात घेऊन आली. विचार करा, एखादा पाहुणा तुमच्या घरी येतो, तुम्ही त्याला घरी घेऊन जातात, त्याचा आदर सत्कार कसा करावा? त्या काळात 800 वर्षापूर्वीचा आदर सत्कार. बोनेबाईची मैत्रीण नागूबाईसा अहंकाराने जडलेली होती. ती म्हणायची आमचाच मार्ग श्रेष्ठ आणि माझ्यासारखा श्रेष्ठ कोणीच नाही. आपल्या स्वतः बोलवून मठामध्ये घेऊन आली. बसायला सतरंजी नाही, पटकर नाही, काही नाही, हे नाही टाकलं. ते पाय पुसतात ना लोक, अशा प्रकारचं जे पाय पुसणारं होतं ना, ते पाय पुसणं त्या देवाला बसायला टाकलं. आपण वर जाऊन बसली शहाणी, देवाला पाय पुसणं बसायला टाकलं. देवाला अशा लोकांनाच ठिकाणावर आणायचं. या पैठणमध्ये असे सर्व अहंकाराने चुळबुळीत भरलेले लोक होते. या पैठणला धर्माभिमानी लोक होते. दुसऱ्याला धर्म द्यायचाच नाही, आपला धर्म आपणच जोपासायचा. त्याच्यामधली एक बाईसा दुधी करंटा म्हणजे भोपळा राहतो, भोपळ्याचं बनवलेलं भांड, पाणी भात. पूर्वी काय करायचे, भात शिजवायचे, एखादा डेरा राहतो, मळकं राहतं, त्याच्यात पाणी टाकायचे आणि त्याच्यात शिजलेला भात टाकायचे.
2-3 दिवस झाले की त्याच्यातलं भात परत काढायचे, पाणी फेकून द्यायचे, परत दुसरं पाणी टाकायचे आणि त्याच्यामध्ये तो भात टाकायचे, म्हणजे तो भात जास्त वेळ होतो. म्हणजे आल्या गेल्याचा सत्कार करण्याची पद्धत. आता जसा आला गेला की आपण चहा पाजतो, चहाने घेतं कॉफी घे, कॉफीने घेतं दूध घे, त्या काळचा हा आदर सत्कार. दुधी करंटा दुधाचं भांडं, त्याच्यात आपल्या भोपळ्याचं भांडं, त्याच्यात पाणी भात दिला, करामध्ये जेवण, पाय पुसणं बसायला दिलं, भोपळ्याच्या भांड्यामध्ये पाणी भात दिला आणि आपण शानी उंच आसनावर बसले. आत्ता तरी कोणी करेल का? परंतु त्या काळात अशी कंडिशन पैठणची होती. अशा कंडिशनमध्ये पैठण फसलेलं होतं. देवाला ही रूढी मोडायची होती. अशा अहंकारी लोकांना त्यांचा अहंकार नष्ट करून त्यांच्या अंतःकरणात धर्माची ज्योत पेटवायची होती. म्हणून परमेश्वर अपमानही सहन करायचे. बसले पाणी, स्वामी खाऊन घेतला. त्या गुंफेत सर्व अहंकार होता. प्रत्येकाच्या घरात माहेरघर अहंकाराचं होतं आणि प्रत्येक स्वतःला शहाणा समजायचा. पैठण, मी काय कमी आहे, माझ्यात काय कमतरता आहे, मी काय अभाग्य आहे, मी तर सर्वांना पुरून उरणार आहे. हे अहंतेच्या माध्यमातून लोकांचा आदर असा करायचे. पाहुणा बोलवायचे, पाय पुसण्यावर बसायला टाकायचे आणि बाईसासारखी शहाणीबाई ऊच आसनावर बसायची, स्वामींना खाली बसवायची. कळू नको कळू स्वामी, पण तिला तर समजलं नाही. सुंदर आहे, दिसायला तेजस्वी आहे, याच्यामध्ये काहीतरी असावं. आदर सत्कार करताना कमीत कमी सत्कार तर व्यवस्थित करावा. अहंतेचं लक्षणच आहे. ज्याच्या अंतःकरणात अहंता आहे ना, दुसऱ्याची गती कुंठवतो. एखादा वर जातोय, त्याच्या कर्तृत्वाने वर जातोय, त्याच्या क्रियेने वर जातोय, तो त्याच्या आचरणाने वर जातोय तो, पण तो दुसऱ्याला सहन होत नाही. त्याला खाली ओढण्याचा प्रयत्न करतो. पैठण सारखे लोक आजही जगात आहे, आपल्या भागातही असतील. आपल्या उंचीला ठेंगणं करून टाकतात. आपल्याला स्वतःचं सिंहासन उंच समजतात. दुसऱ्याला वाटतं की दुसऱ्याचं हे असंच आहे. स्वतःचा मोठेपण स्वतःच करतात. लोकांनी मोठं म्हणायला पाहिजे. आपण आपला मोठेपण मिरवायचा नसतो, लोकांनी आपल्याला मोठं म्हणायला पाहिजे, असं वर्तन आपण करायला पाहिजे. आणि आपल्या कर्मठ विचाराने बाईसासारखे लोक आजही समाजात आहेत. आणि अशा समाजात असलेल्या लोकांना धडा स्वामींना शिकवायचा आहे. आणि तो धडा शिकवण्यासाठी स्वामी पैठणला आले. अनेकांना हिनवत राहतात, स्तुती स्वतःची करतात. मी जे म्हणेल ते माझंच खरं आहे, बाकीचं सर्व खोटं आहे. दुसऱ्याला खाली लोटून वर जाण्याचा प्रयत्न करतात. यापूर्वी असं घडलं का नाही माहीत नाही, पण यापूर्वीच्या इतिहासामध्ये पाय पुसणं बैसाला दिलं. 800 वर्षापूर्वीचा काळ आहे. स्वतः घरी नेते आहे, तेजस्वी पुरुष समजते आहे
आणि आदर सत्कार काय करते? पाय पुसणं बसायला देते. कितीतरी लोकांचा अपमान केलेला आहे तिने. त्या गुंफेत कितीतरी लोकांचा अपमान झालेला आहे. आपल्या स्वार्थासाठी काय काय करेल जनता, अशी कंडिशन पैठणची होती. आणि पैठणला हे एक उदाहरण दिलं. असे कितीतरी हेमाळ पंडित ब्रह्मसान, महदाश्रम असे कितीतरी लोक आहेत, त्याच्यातले हे एक उदाहरण दिलं. आणि स्वामी चक्रांना यांच्यावर घाला घालायचा होता, म्हणून स्वामींनी ते सहन केलेलं आहे. स्वामी त्याच्यावर विजय मिळवणार आहे आणि त्या लोकांना धर्माचे दळे अंतःकरणात देऊन तेच नतमस्तक होतील, असा हा अधिकार धर्माचा स्वामी चक्रधारांनी पैठणच्या भोळ्या बाबळ्या लोकांना अधिकार मिळावा त्यासाठी प्रयत्न केलेला आहे.